राम राम मंडळी, आजच्या तारखेला बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आतुरता असलेलं बैलगाडा शर्यतीचं मैदान म्हणजे माळशिरसचं मैदान. मित्रांनो, 39 वर्ष जुनं आणि पारंपरिक मैदान, ज्याला हिंद केसरी असा मान सुद्धा आहे, अशा या मैदानातील गुलाल घेण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक असेल, चालक असेल, आसुसलेला असतो. मित्रांनो, प्रत्येक बैलगाडा मालकाचं असेल, चालकाचं असेल, स्वप्न असतं की या माळशिरसच्या हिंद केसरी मैदानातील गुलाल घ्यावा. मित्रांनो, असंच स्वप्न उराशी बाळगून कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांनी सर्जा आणि मथुरची गाठ बांधली होती 2023च्या मैदानामध्ये. आणि मित्रांनो, सर्जान आणि मथुरनं जबरदस्त घोडदौड दाखवत गटाला असेल, सेमीला असेल आणि फायनलला आपण सुट्टा निकाल घेत हिंद केसरी किताबावर आपलं स्वतःचं नाव कोरलं. सर्जा आणि मथुर 2023च्या या मैदानातील हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी होते. आणि मित्रांनो, तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी राहुल भाई असतील किंवा रणजित निंबाळकर सर असतील यांनी तिथं प्रत्यक्षदर्शी होते. पण आज आपल्यामध्ये जे रणजित निंबाळकर सर आहेत ते आज या माळशिरसच्या मैदानामध्ये नसणार आहेत. त्यांनी त्या मागच्या मैदानामध्ये स्वप्न पूर्ण केलं होतं स्वतःचं, सर्जा आणि मथुरला एकत्र धावून आणि त्या मैदानातील हिंद केसरीचा किताब मिळवून तो गुलाल आपल्या नावावर करून. पण आज पुण्यांदा हे मैदान भरतंय, पण आज यावेळी आपल्या सर्जाची घोडदौड बघायला त्या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर नसतील. हे खूप एक वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी, आपण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, मागच्या वर्षी या दरम्यान मी व्हिडिओ करत नव्हतो, पण मला अजूनही आठवतंय मैदान रिपोर्टर चॅनलवरचा एक व्हिडिओ माझ्या बघण्यात आला होता. सर्जा आणि मथुरनं पहिला क्रमांक केल्यानंतर जी बाईट होती, ज्यामध्ये रणजित निंबाळकर सर आणि राहुलबाईची मुलाखत होती, त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की रणजित निंबाळकर सर अगदी लहान मुलासारखं राहुलबाईंच्या मागे लागलं होतं की काही झालं तरी या माळशिरसच्या मैदानासाठी मथुरचा पायरा मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच बिनजोड केलेला मथुर लगेच माळशिरसच्या मैदानामध्ये दाखल होतो आणि सर्जाच्या सोबतीनं धावून पहिला क्रमांक पटकावतो. आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच विचार करा, रणजित निंबाळकर सर यांना किती आनंद झाला असेल त्यावेळी. म्हणजे विचार करा, चांगली चांगली टॉपची बैलं होती त्यावेळी, त्या सगळ्यावर म्हणजे सगळ्यांना मागं टाकत सर्जा आणि मथुरनं त्या मैदानातील गुलाल स्वतःच्या नावावर केला होता. मित्रांनो, त्यासाठीच 100% जे आपण आज पायऱ्यांच्या गोष्टी करणार आहोत, यामध्ये सगळ्यात पहिला सुरुवातच करूया. मागच्या वेळची या मैदानातील 1 नंबरची जोडी होती ती म्हणजे सर्जा आणि मथुर. 100% अशी खबर आहे की सर्जा आणि मथुर एकत्रच पळणार आहेत. कारण की राहुल भैया पाटील, रणजित निंबाळकर सरांचे नुसते मित्र नव्हते, तर त्यांना ते भाऊ सुद्धा मानत होते. मग मित्रांनो, त्यांना एक खरी श्रद्धांजली म्हणून या मैदानामध्ये, माळशिरसच्या मैदानामध्ये सर्जा आणि मथुर पुन्हा एकदा एकत्र पळणार आहेत. आणि 100% सर्जा आणि मथुर जर या हिंद केसरी मैदानामध्ये, माळशिरसच्या मैदानामध्ये जर पळतील तर 100% ते गुलाल घेतील, यात काय वादच नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही 100% सांगा की सर्जा आणि मथुर या मैदानामध्ये धावल्यावर काय रिझल्ट असेल, गुलाल घेतील, यात काय वादच नाही मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त माळशिरसच्या मैदानानंतर पुसेगावचं मैदान असेल किंवा पेडगावचं मैदान असेल, जिथं मथुर आणि सर्जा एकत्र धावली होती, पण तिथं म्हणावा असा आपल्याला एक प्रतिसाद मिळाला नव्हता. म्हणजे गटाला गाडी सुट्टी निघून गेली होती, पण सेमीला त्या दोन्ही मैदानामध्ये, पुसेगावच्या मैदानामध्ये असेल किंवा पेडगावच्या मैदान असेल, तिथं सर्जा आणि मथुरला हार पत्करावी लागली होती. पण मित्रांनो, या माळशिरसच्या मैदानातली आठवण अजूनही जशीच्या तशीच ताजी आहे. फक्त एवढंच वाईट वाटतंय की ती आठवण पुण्यांदा एकदा जेव्हा साजरी होईल किंवा गुलालात सर्जा आणि मथुर असतील, तो क्षण बघायला आपल्यामध्ये रणजित निंबाळकर सर नसतील. हरकत नाही मित्रांनो, पण सर्जा आणि मथुर या पायऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्जा आणि मथुर या मैदानामध्ये कसा धुमाकूळ घालतील ते तुम्ही तुमच्या कमेंटमधून आम्हाला नक्कीच सांगा. त्यानंतर मित्रांनो, बोलूया घरणिकीचा राजा. सलग 4 मैदानं धुमाकूळ घालतोय आता सध्या. म्हणजे ह्या वर्षाची खरं तर सुरुवातच त्यांनी पुसेगावच्या हिंद केसरी मैदानापासून केली. त्यानंतर नागठाणचं मैदान असेल, MI केसरीचं मैदान असेल, त्यानंतर कित्येक मैदान असे घरणिकीच्या राजानं गाजवली. पण मागच्या 4 मैदानापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, 4 मैदानामध्ये टॉपचा पायरा असो नसो काही फरक पडत नाही, त्याने 1च नंबर केलेला आहे. मग जरीवरच्या पाखऱ्यासोबत असो, अर्जुनसोबत असो, त्याने 1च नंबर केलेला आहे. त्या घरणिकीच्या राजाचा पायरा यावेळी असं म्हटलं जाते की ओगलेवाडीच्या तेजा बरोबर आहे. जर मित्रांनो तेजा असेल आणि राजा असेल ना, तर 100% ही गाडी पण गुलालात राहील, यात काय शंकाच नाहीये. तुमचं काय मत आहे सांगा की घरणिकीचा राजा आणि ओगलेवाडीचा तेजा जर पळाला तर काय रिझल्ट असेल? त्यानंतर मित्रांनो, आपण बोलूया लखनसोबत. आजच्या तारखेला संभाजीनगरहून आलेला लखन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय. म्हणजे चांगले मैदान, म्हणजे 2 दिवसापूर्वी झालेल्या मैदानामध्ये तिथं सुद्धा अर्जुन आणि घरणिकीच्या राजाने 1 नंबर केला. लखन आणि त्याच्या जोडीला जो पायरा होता, मला वाटतं सरपंच का काय होता, त्यानं 2 नंबर केला होता. आणि बकासूर आणि सर्जानं 3 नंबर केला होता आपल्या कात्र खटावच्या मैदानामध्ये. मग तोच लखन मागच्या कोणत्याही मैदानामध्ये अपराजित नाहीये खऱ्या अर्थानं. तर तोच ह्या मैदानामध्ये सुद्धा हिंद केसरी मान मिळवण्यासाठी तिथं आपली धडक देणार आहे. आणि असं म्हटलं जाते की दैवत गोवेकर यांच्या फाजीलराव सोबत लखन पळणार आहे.
100% फाजिलराव आणि लखन जर एकत्र असतील, लखनची ताकद इतकी जबराट आणि फाजिलराव सुद्धा कमबॅक जबराट करेल आणि 100% गुलाल घेईल, यात काही वाद नाही मित्रांनो. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पायरा ज्यांना लोकांना उत्सुकता असते, तो पायरा म्हणजे नवम हिंद केसरी बकासूरचा. मित्रांनो, हे एकमेव असं माळशिरसचं मैदान आहे की जिथं अजूनपर्यंत हिंद केसरीचा मान बकासूरला पटकावता आला नाही. नाहीतर असं कोणतंच मैदान आता उरलेलं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की जिथं बकासूरनं आपलं हिंद केसरी म्हणून नाव कोरलेलं नाही. मग ते पुसेगावचं मैदान असो, पेडगावचं मैदान असो, सरदार भापकर मैदान असो, कोरेगावचं मैदान असो, पेडगावचं मैदान असो, कुठलंही मैदान असो, तिथं त्यानं आपली छाप सोडलेली आहे आणि तिथला हिंद केसरी किताब स्वतःच्या नावावर केलेला आहे. असा हा नवम हिंद केसरी बकासूर या मैदानामध्ये पुन्हा एकदा मागच्या वर्षीची जुनी आठवण विसरून पुन्हा एकदा नव्या ताकदीने या मैदानामध्ये धावेल आणि 100% गुलाल घेईल आणि हिंद केसरी किताब स्वतःच्या नावावर करेल असं मला तर वाटतंय. ह्यावेळी असं म्हटलं जाते की त्याचा जो पैरा आहे तो भुंगा असणार आहे. मित्रांनो, बिनजोड शर्यतीमधील बेताज बादशाह जसं आपण मथुरला म्हणतो तसंच बिनजोड शर्यतीमध्ये अजून एक नाव गाजते ते म्हणजे भुंगा. तो ह्यावेळी बकासूर सोबत धावेल असं म्हटलं जाते. पण मित्रांनो, काही अपवाद असं पण आहेत की लोक म्हणतात की होऊ शकतं त्याचा पैरा लखानच असेल, कारण पेडगावच्या मैदानामध्ये लखन आणि बकासूरनं एकत्र धावत जबरदस्त गुलाल घेतला होता आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. म्हणजे काही लोक भुंगा म्हणतात, काही लोक लखन म्हणतात, तर काही लोक घरणिकीच्या राजाचं सुद्धा नाव घेत आहेत आणि काही जण जीवन डायव्हर निनाम यांच्या सुंदरचं सुद्धा नाव घेत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की नवम हिंद केसरी बकासूरचा पैरा कोण असावा? भुंगा, घरणिकीचा राजा, लखन की जीवन डायव्हर निनाम यांचा सुंदर? मित्रांनो, बघूया काय होतंय. तो कळेलच पायरा आपल्याला, पण हा पायरा अजून 100% कळाला नाहीये. पण मला वाटतंय की भुंगा नसेल, लखन नसेल, पण घरणिकीचा राजा असू शकतो. जर घरणिकीचा राजा इथं आहे तर मग ओगलेवाडीच्या तेजावर कुठला काहीही होऊ शकतं. हे बैलगाडा क्षेत्र आहे. पैरे आज जरी आपण बोललो तर उद्यापर्यंत ते पुन्हा चेंज झालेले असतील. त्यानंतर मित्रांनो, अजून काही टॉपचे पैरे अजून कळाले नाहीत, पण ते नक्कीच धुमाकूळ घालतील. ज्यामध्ये अर्जुन असेल, जो आजच्या तारखेला टॉप फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर आपला बलमा, राजधानी एक्सप्रेस बलमा असेल, जो मागच्या काही मैदानापासून आपल्याला दिसला नाही, पण या मैदानामध्ये नक्कीच धुमाकूळ घालायला तिथं हजर असणार आहे. त्यासोबत हरण्या असेल, त्यानंतर आपण म्हणतो माणिकराव असेल, सुंदर द बॉस सुभाषदादा मांगडे यांचा बॉस पण या मैदानामध्ये 101% असेल, ज्या मागच्याच आपल्या पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये दुसरा क्रमांक त्यानं पटकावला होता. मित्रांनो, त्यासोबतच जो कॉकटेल आणि सुंदर जो आपण म्हणतो तो सुद्धा आजच्या तारखेला जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा पैरा असं कुठेतरी म्हटलं जातंय की मानघरच्या वादळसोबत आहे, पण हे कितपत खरं आहे ते आपल्याला 2 दिवसातच कळेल. जेव्हा मैदानात खऱ्या अर्थानं गाड्या येतील, गाडी जो खाली झोपली जातील, तेव्हाच खऱ्या अर्थानं पैरे उलगडले जातील. आपण आज जरी म्हटलं की आज मथुर आणि सर्जा एकत्र धावतील, बकासूर आणि लखन असेल, भुंगा असेल, घरणिकीचा राजा, सुंदर ही जोडी एकत्र धावेल, घरणिकीचा राजा किंवा उगलेवाडीचा तेजा एकत्र धावेल, लखन फाजिलराव एकत्र धावेल, पण मैदानात खऱ्या अर्थानं तिथं जास्तपर्यंत पैरे काही कमी जास्त होतं, काही पैरे नव्याने जोडले जातात आणि त्यानंतर आपल्याला तिथं मैदानात काहीतरी वेगळं चित्र दिसतं. पण मित्रांनो, तुमच्या मनात काय आहे की कोणते पैरे असायला पाहिजेत बकासूरचे, सर्जाचे, लखनचे, की जेणेकरून या मैदानातील गुलाल ते स्वतःच्या नावावर करून घेतील? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.